व्हॉट्सअप गाईज, वेलकम टू माय चॅनल. पूनम वाकर्डे हियर. जसं मी बाहेर पाहते तर इकडे काय मस्त पाऊस चालू झालेला आणि माझ्या डोक्यामध्ये आलं वो बारिश के मौसम में लोना वाला के कौन भजे साथ होते तो कितना मज़ा आता. चलो तो बनाते हैं. ही खूप सिंपल रेसिपी आहे. माझ्याकडे ना 2 कणसाचे दाणे काढून ठेवलेले होते. ते मी एका चॉपरमध्ये टाकून 2-3 वेळा फिरवून घेतले. जास्त बारीक नाही करायचं. चॉपर नसेल तर मिक्सरमधून जाडसर काढून घेतलं तरी चालेल, किंवा अशा प्रकारे कणीस घेऊन आपण त्याचे डायरेक्ट चाकूने काप काढून घेऊ शकतो. एका बाउलमध्ये मी दाणे काढून घेतले. त्यात 2 चम्मच लाल तिखट टाकलंय, चवीनुसार मीठ आणि इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. बेसन पीठ हे आपल्याला एकदाच नाही टाकायचे, तर थोडे थोडे करत आपल्याला मिक्स करत जायचे. अशा प्रकारे थोडं बेसन टाकत पीठ जसं मळतो ना तसं थोडं प्रेशर देत मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे सर्व पदार्थ मिक्स होणार आणि कॉर्न विल रिलीज सम मॉइश्चर आणि आपले बॅटर एकत्र होतील. थोडेसे वाटल्यास पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि परत बेसन ॲड करून मिक्स करून घ्यायचे. आणि हे आपले भजीचे बॅटर रेडी. आपल्याला हे थोडं घट्टसरच ठेवायचे, पातळ नाही करायचं. त्यामुळे लगेच आपल्याला भजी तळायला घ्यायची. जर याला आपण जास्त वेळ भिजून ठेवले ना तर हे बॅटर पाणी सोडायला चालू करेल. त्यामुळे मी लगेच भजी तळायला घेतली. इथे हाय फ्लेमवर मी तेल तापून घेतलं आहे. हाताला पाण्यात बुडून अशा प्रकारे गरम तेलात मी कॉर्न भजी सोडत आहे. 1 मिनिट हाय फ्लेमवर भजी तळून घ्यायची. मग त्याला परतून गॅस मंद आचेवर करून तळून घ्यायचे. त्यामुळे काय होणार, आपले भजी हे एकदम कुरकुरीत होणार. अशा प्रकारे विदाऊट बेकिंग सोडा आपली भजी कुरकुरीत होणार आहेत. इथे लालसर असे भजे माझे तळून झालेले आहेत. मी ते आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तुम्ही हे गरमागरम भजी सॉससोबत किंवा सुकी चटणीसोबत एन्जॉय करू शकता आणि याच्यासोबत गरम गरम चहासोबत तर हे एकदमच भन्नाट लागणार आहेत. तुम्ही पण ही भजी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय. एन्जॉय.